कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जनरंजन यशोदानंदन व्रज जनरंजन यमुना तीर वनचारी यमुना तीर वनचारी जय राधा माधव
श्री श्री राधा पंढरीनाथ की जय, श्री श्री राधा दामोदर की जय, श्री श्री गौर निताय की जय, श्रील प्रभुपाद की जय, समवेत गौर भक्त वृंद की जय, माँ गवारी दिंडी महोत्सव की जय, निताई गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। सर्वजण हात जोडून माझ्या मागे म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयाम्बुधिरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम् कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपः कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत, धन्यवाद। गेल्या 4 दिवसापासून आपण पंढरीकडे वाटचाल चालू आहे। पाऊले चालती पंढरीची वाट। आणि पंढरपूर एक गाव किंवा एक शहर किंवा एक मंदिर किंवा एक स्थान नसून साक्षात वैकुंठ आहे। आणि वैकुंठामध्ये साक्षात द्वारकाधीश विराजमान आहे। तुकाराम महाराज म्हणतात, जर कुणी म्हणत असेल ही विठ्ठलाची मूर्ती कुणी शिल्पकाराने तयार केलेली आहे किंवा दगडाने बनवलेली आहे तर त्याच्या तोंडामध्ये किडे पडो। कारण विठ्ठल साक्षात पुंडलिकाची भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा। पुंडलिकाला भेटण्यासाठी भगवंत आले आणि भगवंतांनी तिथंच थांबावं अशी विनंती पुंडलिकाने केली आणि त्या पुंडलिकाच्या विनंतीवरून भगवंत त्याच ठिकाणी थांबले। हे भक्त धाम सेवा किंवा भक्तांची सेवा केल्याचे धाम आहे। भगवंत आपल्या भक्ताच्या सेवेनं प्रसन्न झाले। भगवंत आपला जो भक्त आहे पुंडलिक, त्या पुंडलिकांनी आपली माता पित्याची केलेली सेवा, आपल्या भक्तांची केलेली सेवा पाहून भगवंत प्रसन्न झाले आणि भगवंत शाश्वत इथंच थांबले। आपल्याला वाटते आपल्याला भगवंतांचा भक्त बनायचा आहे, कृष्ण भक्त बनायचा आहे, पण आपल्याला भक्तांचा भक्त बनायचा आहे। आणि जेव्हा आपण भक्तांचा भक्त बनू त्यावेळी निश्चित भगवंत आपले प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी प्रकट होतो। आणि म्हणून भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणायचे की भगवंतांना पाहण्याचा प्रयत्न करू नका, भगवंतांची सेवा अशी करा की भगवंत तुम्हाला पाहण्यासाठी येतो। आणि दिंडीमध्ये चालण्यामागचा उद्देशच हा आहे की आपले जी इंद्रिय, आपलं शरीर, आपलं मन जे वेगवेगळ्या ठिकाणी भौतिक संसारामध्ये अडकलेलं आहे, त्या अडकलेल्या मनाला मुक्त करून त्या संसाराची आसक्ती सोडून पुन्हा आपल्याला भगवत धामात जायची ही तयारी आहे, प्रॅक्टिस। ना हाती है ना घोडा है, वहां सिर्फ चलते जाना है। तेव्हा क्रुझर पण नसणार, शटल सर्व्हिस पण नसणार, तेव्हा फक्त चालत जावंच लागणार आहे। आणि त्याची प्रॅक्टिस भगवंतांच्या धामात जाण्यासाठी। आणि धामात जाते वेळी संकट येणार, कष्ट होणार, पाय दुखणार, गुडघे दुखणार, कंबर दुखणार, त्रास तर होणारच। पण जसं शरीराला त्रास आपण चालताना होतो
तसा या भौतिक जगाचा त्रास या शरीराला काळांतरापासून अनादी काळापासून आहे आणि तो कष्ट मुक्त करण्यासाठीच भगवंतांच्या धामात जायचं आणि त्या धामात गेल्यानंतर कोणतंही कष्ट पीडा नाही आणि म्हणून त्याला वैकुंठ म्हटलेलं. कुंठ म्हणजे कष्ट. ज्या ठिकाणी कष्ट आहे ते कुंठ जगत आहे. त्या जगामध्ये प्रत्येकाला त्रास आहे. आपण म्हणतो बाग उन्हा मस्त आहे, नल्लार का इंगार क्या नल्लार का. तमिळमध्ये कशात एकदम नल्लार का मस्त आहे, बाग उन्हा मंची गुन्हा, एकदम आनंदात आहे. फक्त म्हणतो आपण आनंदात आहे, पण प्रत्येकाला कुणाच्या ठिकाणी त्याच्या त्याच्या आश्रमानुसार, त्या व्यक्तित्वानुसार, स्वभावानुसार, वातावरणानुसार, कुटुंबानुसार प्रत्येकाला कष्ट आहे. आपण म्हणू शकत नाही जगात कष्ट नाहीये. कष्ट प्रत्येकाला आहे. जर कोणी म्हणत असेल प्रभूजी सगळं आनंदात आहे, घर बांधलेलं आहे, पाहुणे सगळे आनंदात आहेत, कुणी माझे शत्रू नाही आहेत, बायको माझं ऐकते, मुलं ऐकतात, सगळे ऐकतात, पण सगळे ऐकणारे जरी म्हटलं तरी रात्री डास ऐकत नाहीत आपले. आणि आपण दरवाजा किंवा खिडकी लावायचं विसरलं, रात्री येणार डास चावणार. त्यामुळे प्रत्येकाला या संसारामध्ये कष्ट देण्यासाठीच हे कुंठ बनलेलं आहे. आणि आध्यात्मिक जगात फक्त 1/4 आहे की जी भगवंताने बनवलेली सृष्टी आहे, त्या सृष्टीचा 25% हे भौतिक जगत आहे आणि 75% म्हणजे 3/4 आध्यात्मिक जगत आहे. असं नाही की आपण जर वैकुंठात गेलो तिथं पॉप्युलेशन वाढेल, ट्रॅफिक जॅम वाढेल, गर्दी वाढेल, काही चिंता नाहीये. इथं फक्त आपण ह्या जगात आहे, हे अनंत कोटी ब्रह्मांड भौतिक जगात आहे, ते फक्त 25% पसरलेलं आहे. आणि आध्यात्मिक जगत 75%, 3/4 आध्यात्मिक जगत आहे. त्यामुळे लाखोंच्या आणि करोडोंच्या संख्येने जरी आपण भगवत धामात प्रवेश केला तिथं काहीही अडचण होणार नाही. जसं चैतन्य महाप्रभूंचे भक्त वासुदेव दत्त होते किंवा असंख्य भक्त भगवंतांना प्रार्थना करायचे आणि वासुदेव दत्त ते प्रसिद्ध होते. ते म्हणायचे मला संकट येऊ दे संसाराची. त्यांना कोढ झालेला, कोढ म्हणजे कुष्ठरोग, आणि कुष्ठरोग असा होता त्या शरीरावरती त्यांना इतक्या खुणा आणि दुःख होतं आणि इतक्या जखमा झालेल्या, त्याच्यामध्ये किडे झालेले होते, किडे. आणि ते किडे जर चुकून एखादा किडा खाली पडला तर ते उचलून ते पुन्हा जखमीवर ठेवायचे. म्हणायचे शरीर त्याच्यासाठी आहे आणि हे शरीरामध्ये रक्त किंवा मांस जे आहे त्याचा अधिकार आहे आणि त्याला जगण्याचा अधिकार आहे, म्हणून ते पुन्हा त्याच्यावर ठेवायचे. आणि त्यांची ही दया, त्यांची ही सहनशीलता पाहून चैतन्य महाप्रभूंनी त्यांना आलिंगन दिलं. आणि महाप्रभू आलिंगन देण्यासाठी ज्यावेळी त्यांना जवळ आले ते म्हणाले महाप्रभू आलिंगन देऊ नका, माझ्या शरीरावरती जे रक्त आहे, मांस आहे, पू भरलेला आहे, तुमच्या शरीराला लागेल. महाप्रभू म्हटले काही होणार नाही आणि आलिंगन दिल्याने त्यांना नवीन देह, नवीन यवन शरीर प्राप्त झालं. तर ही महाप्रभूंच्या भक्तांची कृपा आहे. मग भक्तांना किंवा जीवांना कष्ट होऊ नये म्हणून. आणि त्यावेळी ते प्रार्थना करायचे महाप्रभू माझी इच्छा आहे संसाराचं कष्ट तुम्ही मला द्या आणि या संसाराला भगवत धामात घेऊन जा. आता आपण जर समुद्राच्या किनाऱ्यावरून एखादा वाळूचा एक मुठ्ठी भरून खिशात घालून आणली वाळू, कोण विचारणार आहे आपल्याला? अनंत कोटी वाळूचे कण आहेत, अनगिनत, कधी मोजता येणार नाही अशी ते वाळूचे कण आहेत. आणि थोडे घेऊन आलो म्हणजे काय फरक पडणार? तसं अनंत कोटी ब्रह्मांडामधून एक ब्रह्मांड जर भगवत धामात गेलं तर काही फरक पडणार नाही. आणि म्हणून महाप्रभू म्हटले तुम्ही काही चिंता करू नका, तुमच्यासारखे भक्त या संसारात आहेत आणि तुमच्या दर्शनानंच ते वैकुंठात जातात. प्रभुपाद म्हणायचे आम्ही कुंभमेळ्याला जातो हरे कृष्ण भक्त किंवा इस्कॉनचे भक्त, फक्त पाण्यामध्ये बुडकी मारायसाठी नाही, पाण्यामध्ये फक्त लगेच आंघोळ करायसाठी नाही, एक डुबकी मारली यमुनेमध्ये किंवा गंगेमध्ये किंवा प्रयागमध्ये. सगळे जातात अमर बनण्यासाठी, पण भक्त जातात त्या ठिकाणी भक्तांचं सानिध्य घेण्यासाठी. त्या ठिकाणी आलेले जे योगी, परमहंस, ऋषी, मुनी, जे भक्त आलेले त्यांचा संग सानिध्य घेण्यासाठी.
आणि म्हणून प्रभुपाद म्हणले कुंभमेळ्यामध्ये आपण गेल्यानंतर सगळ्यात महत्वाचे 3 कार्य करायचे. एक संकीर्तन दररोज सकाळ संध्याकाळ, ग्रंथांचं वितरण आणि प्रसाद वितरण. या 3 गोष्टी अगदी महत्वपूर्ण कुंभमेळ्यामध्ये आलेल्या आहेत. त्यांना भक्तांचा संग देण्यासाठी. तशी मंदिरं तर शेकडो मंदिर आहेत. फक्त वृंदावनात 5000 मंदिर आहेत. किती? 5000 मंदिरं फक्त वृंदावनात आहेत. आपण दक्षिण भारतात जेव्हा शेकडो मंदिर आहेत, मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी कोणी नाहीये. काही आम्ही चौकशी करत होतो. दिव्य देश जे आहे, दिव्य देशम 108 जी मंदिर आहेत श्रीपाद रामानुजाचार्य किंवा श्री संप्रदायाची, त्या 108 मंदिरांपैकी काही जे प्रसिद्ध आहेत त्या ठिकाणी आपण जातो. श्रीरंगम, तिरुपती, कांचीपुरम असे जे प्रसिद्ध आहेत त्या ठिकाणी भक्तांची गर्दी आहे. त्या ठिकाणी नंबर लागतात, त्या ठिकाणी पुजारी आहेत, त्या ठिकाणी दर्शनार्थी आहेत. पण असे कित्येक मंदिर आहेत ज्या ठिकाणी दिवसभर पुजारी सुद्धा नाहीये. सकाळी 7 वाजता मंदिर उघडतो पुजारी, 11 वाजता बंद करतो, निघून जातो. तर अशी मंदिर आहेत. मग प्रभुपादांना विचारलं, स्वामीजी इतकी मंदिर आहेत, तुम्ही कशाला मंदिरं बनवली? प्रभुपादांनी सांगितलं, आम्ही मंदिरं बनवली भक्तांचा संग देण्यासाठी. जेव्हा भौतिक जगातील हे लोक मंदिरात येतील, भक्तांच्या सानिध्यात राहतील, कथा ऐकतील, कीर्तन ऐकतील, आणि म्हणून आम्ही मंदिरं बनवलेली. मंदिरं तर भरपूर आहेत, पण आमची मंदिरं कशासाठी आहेत? आध्यात्मिक ज्ञान देण्यासाठी. आणि एका वेळी श्रील प्रभुपादांनी विचारलं, स्वामीजी स्वामीजी इतकी सगळी मंदिरं आहेत, काय गरज आहे मंदिरांची? प्रभुपादांनी त्या रिपोर्टरला विचारलं की तुमचं लग्न झालंय का? म्हटलं झालंय की. तुम्हाला मुलं आहेत का? म्हटलं आहेत की मुलं. म्हटलं मग एवढी संसारात मुलं अनाथ करताय, तुम्ही कशाला जन्माला दिले मुलं? कुणालाही घ्या आणि बाळगा ना मग अनाथ आश्रमातली मुलं आणून. नाही म्हटले, ती माझी मुलं आहेत. प्रभुपाद म्हणले, तसंच ते माझे भगवंत आहेत. माझ्या भगवंतांचा एक संबंध प्रस्थापित करण्यासाठी आम्ही मंदिरं बनवलेले आहेत. तसं माझे विठ्ठल, माझे दामोदर आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी तो स्वतःचा संबंध प्रस्थापित करण्यासाठी. आणि भगवंत या भक्तीचे भुकेलेले आहेत. भगवंत वाट बघत आहेत, कधी भक्त येतील माझ्या दर्शनासाठी. असं नाही की आपण भगवंतांच्या दर्शनासाठी उत्सुक आहे, आपण भगवंतांच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. जेवढे आपण उत्साही आहेत तेवढे पेक्षा जास्त उत्साही भगवंत आहेत आपल्या भक्तांचं दर्शन घेण्यासाठी. सांगण्यात येतं की जो बुक्का जो आहे, काळा तिलक भगवंतांच्या कपाळावर, वैदिक सभ्यतेमध्ये पूर्वीच्या काळी भक्तांच्या चरणाची धूळ ती भगवंतांना लावली जायची. भगवंतांना किती प्रिय आपले भक्त. आणि भक्तांविना भगवंत कधीही राहू शकत नाही. आणि म्हणून भगवंतांचं नाव आहे भक्त वत्सलः. ते भक्तांच्या अधीन आहे. ज्यावेळी तुकाराम महाराज दिंडीत येत होते, दरवर्षी यायचे आणि तुकाराम महाराजांना दर्शन देण्यासाठी विठ्ठल आनंदाने तयार असायचे. पण एक वेळ अशी आली की तुकाराम महाराज आजारी पडले. झोपू नका मागे, झोपला तो संपला. आणि भगवंत आले घेऊन जायला, तर कुठं झोपलेले असणार आपण. तर तुकाराम महाराज ज्यावेळी आजारी पडले त्यावेळी भगवंतांना चिंता वाटू लागली, आता येणार नाही तुकाराम, कसं करावं? तर तुकाराम महाराजांनी पत्र लिहिलं आणि पाठवून दिलं दिंडीत न आल्यामुळे. आणि भगवंतांना मेसेज दिला, भगवंता मी आजारी पडल्यामुळे येऊ शकत नाही, कृपा करून मला क्षमा करा. आणि पत्रच यावेळी पाठवलेलं, मी येऊ शकत नसल्यामुळे. आणि भगवंतांना त्या एका वारकरी मित्रांनी पत्र वाचल्यानंतर इतके भगवंत दुखी झाले, तुकाराम महाराज येणार नाहीत म्हणून. लगेच तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी भगवंत निघाले. रुक्मिणीला म्हटले, मी जातो भेटायला. आणि त्यावेळी रुक्मिणी म्हटली, तुम्ही तर जाणार, पण इथं आलेले लाखो भाविक त्यांचं काय, त्यांना कोण दर्शन देणार? इतके लाखो भाविक संपूर्ण भारतातून आलेले आहेत आषाढी दिंडीसाठी, आणि त्यांना दर्शन कोण देणार? म्हटलं मग काय करायचं? म्हटलं काम करू, आपण गरुडाला पाठवून देऊ. आणि भगवंतांनी गरुड पाठवलं तुकाराम महाराजांना आणण्यासाठी. आपलं वाहन, जसं कधी कधी घरी आजारी कोणी असेल तर आपण डॉक्टरकडे घेऊन जातो, पण पेशंट इतका आजारी पडतो की त्याला उठता येत नाही, बसता येत नाही, डॉक्टरला घरी बोलावं लागतं. तसं भगवंतांनी गरुडाला पाठवलं देहूला.
जा आणि तुकाराम महाराजांना घेऊन या. पण तुकाराम महाराज म्हटले भगवंतांचं आसन आहे, माझ्या प्रभूंचं स्थान आहे, मी त्याच्यावर कसं पाय ठेवणार. आणि तुकाराम महाराज आले नाही. पण दिंडी झाल्यानंतर पुन्हा भगवंत त्यांना भेटण्यासाठी गेले. जे घनश्याम सूरदास दर्शन दो घनश्याम नाथ मेरे अखिया प्यासे रे. सूरदास आंधळे होते, दररोज बांके बिहारीच्या दर्शनला जायचे. मुलं त्यांची थट्टा उडायची. म्हटलं काय आंधळ्याला काय दिसत नाही बाबाजी, कशाला येतं धडपडायला गर्दीत, कुठं पडला वगैरे लागलं तर काय करणार. म्हटलं बसा घरात शांत. तर त्यावेळी ते म्हणाले सूरदास, म्हटले मी भगवंतांना पाहू शकत नाही, मी तर आंधळा आहे, पण भगवंत मला बघतात की दररोज. आणि भगवंतांनी जर आपल्याला एकदा बघितलं, मग कुणी बघितलं न बघितलं तरी काही चिंता नाही. आपण म्हणतो माझा मुलगा बघेल, माझी सून बघेल, माझा भाऊ बघेल, कुणीही बघत नाही. जोपर्यंत तुमच्याजवळ पैसा आहे, तुमच्याजवळ शक्ती आहे, तुमच्याजवळ काय काम आहे, तोपर्यंत तुम्हाला बघणार आहे. तुम्ही थोडं त्यांच्या इच्छेच्या पलीकडे जा, त्यांचं खाणं पिणं बंद करा, त्यांना सांगा मी आमचा हिस्सा तुला देणार नाही, बघा तुमची कशी सेवा. फक्त म्हणा, तुम्ही सांगा आज गेल्यानंतर पूर्ण कारखाना दागिने मी दामोदरच्या नावावर करून जाणार, म्हणा फक्त घरात, कोणीही काळजी घेणार नाही. तर जोपर्यंत बघणार आहेत, पण भगवंत सदैव आपल्याला बघणार आहेत. आणि भगवंत बघत आहेत म्हणून आपण जीवित आहेत. भगवंतांची कृपा दृष्टी आपल्यावरती आहे. भगवंत आपल्याला दररोज उठवतात म्हणून तर आपण उठतो. आता दिंडीत समजा आपण जर झोपलो आणि सकाळी उठलोच नाही तर काय करणार, मग तयारी करावी लागणार बंदर गटायला. भगवंतांची कृपा आहे आपल्याला, भगवंत झोपल्यानंतर उठवतात, तोच कृपा कटाक्ष आहे. लोक म्हणतात देव दाखवा, देव महाराज तुम्ही बघितलाय का, देव दाखवा. देव बघण्यासाठी देव इतका स्वस्त नाहीये. मराठी संत म्हणतात देव काय बाजारातला भाजीपाला नाही रे. देव काय बाजारातला भाजीपाला नाही की प्रत्येकाला दर्शन देण्यासाठी येणार. पण ही भगवंतांची सृष्टी जी आहे, ती भगवंतांची सृष्टीच भगवंतांचं एक विराट रूपात दर्शन आहे. जे सूर्याचा प्रकाश, चंद्राची शीतलता. सूर्याने कधी सुट्टी घेतली का 365 दिवसामध्ये? चला आज लाईट गेली, मी पण आज विश्रांती घेतो. चला आज दिंडी करून पाय थकले म्हणून मी पण आज सुट्टी घेतो. नाही, 365 दिवस न चुकता आणि वेळेनुसार जी वेळ वैदिक शास्त्रामध्ये लिहून ठेवलेली आहे. आता नासा आणि मोठमोठे जे शास्त्रज्ञ आहेत, करोडो अब्जाधीश रुपये खर्च करतात ग्रहण, सूर्योदय शोधण्यासाठी. पण दाते पंचांग, 20 रुपयाचं दाते पंचांग आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं उद्या सूर्योदय किती वाजता होणार आहे, सूर्यास्त किती वाजता होणार आहे, चंद्रदर्शन किती वाजता होणार आहे. हे सगळं वैदिक शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. सूर्याचा प्रकाश, चंद्राची शीतलता, हा प्राणवायू. कधी आपण ऑक्सिजनचं बिल भरलंय का? आता रामाश्रय प्रोंचं वय 60-65 असेल, बरोबर? 65 आहे. 65 वर्षामध्ये जर आपण 65 मिनिट जर ऑक्सिजनचा सिलेंडर लावला असता दवाखान्यात तर 10,000 बिल दिलं असतं. फक्त 65 मिनिट. इथं 65 वर्ष भगवंतांनी ऑक्सिजन दिलं. कधी बिल पाठवलंय का? निलमनगर, नवीन घरकुल, जुना घरकुल मध्ये सगळ्यांची नावं आली. मतदारसंघानुसार ऑक्सिजनचं बिल द्या, सूर्याचा प्रकाश द्या. नाही, ही भगवंतांची आहे तुकी कृपा. तरी भगवंत हे म्हणत नाहीत की हा भक्त आहे, हा अभक्त आहे, हा माझ्याजवळ आला, हा माझ्याजवळ नाही आला. नाही, भगवंताला प्रत्येक जीव, भगवंत आपल्या मुलाप्रमाणे, भगवंत आपल्या बाळाप्रमाणे त्यांची काळजी घेणार आहे. कारण प्रत्येक जीवाचे पिता ते आहेत. अहम बीज प्रजापिता, सर्वांना बीज प्रदान करणारे ते पिता आहेत. पण जे भक्त भगवंतांचं ऐकतात, जे त्यांच्या जवळ जातात, दर्शनासाठी जातात, त्यांची भक्ती करतात, ते त्यांचे लाडके होतात. आता घरामध्ये पण मुलं असतात, कोणी दारुडा बनतो, कोणी ऐकत नाही, कोणी भांडखोर असतो. पण जो भलेही कसाही कमी काम करणारा असेल, पण आई वडिलांची चांगली काळजी घेणारा असेल, आई वडिलांना प्रेम करणारा असेल, तर तो काय असतो? आई वडिलांची अगदी प्रेमाचा असतो. आई वडिलांचं स्वाभाविक
त्या भक्तावरती, त्या मुलावरती प्रेम असतं. तसं भगवंतांचं प्रेम आहे. भगवंत कधीही पक्षपात करत नाहीत. हा माझा, हा असुर आहे, हा भक्त आहे, हा माझ्या जवळचा आहे, कधी पक्षपात करत नाहीत भगवंत. आणि हाच प्रश्न परीक्षित महाराजांनी 6व्या स्कंदामध्ये विचारला भगवंतांना. भगवंत परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींना विचारलं, मला वाटतं की भगवंत पक्षपात का करतात? दरवेळी मी बघतो असुरांना दंड देतात, असुरांना मारतात, देवतांची बाजू घेतात, देवतांचं रक्षण करतात. कारण 6व्या स्कंदामध्ये वृत्रासुराची कथा जेव्हा त्यांनी ऐकली, वृत्रासुर असुर होता तरी सुद्धा त्याच्या हृदयामध्ये भगवंतांप्रती असलेलं प्रेम, तो भक्त होता तरी सुद्धा इंद्राने त्याला मारलं का? आणि भगवंतांनी का साथ दिली? का असुराला दंड दिला जातो? आणि त्यावेळी शुकदेव गोस्वामी म्हणाले, भगवंत कधीही पक्षपात करत नाहीत. भगवंत असुरांना देखील ते काळजी घेतात. आणि म्हणून त्या असुरांची कशी काळजी घेतात हे सांगण्यासाठी परीक्षित महाराजांना शुकदेव गोस्वामींनी कोणती कथा सांगितली? प्रल्हाद महाराजांची. प्रल्हाद महाराज जे हिरण्यकशिपू सारखा असुर कुटुंबामध्ये जन्म घेतला आणि तरी सुद्धा असुर कुळामध्ये जन्म घेतलेल्या एका लहान भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंत नरसिंहाच्या रूपामध्ये अवतरित झाले. आणि संपूर्ण 7वा स्कंध तो पूर्ण प्रल्हाद महाराज आणि हिरण्यकशिपू आणि नरसिंह भगवंतांची कथा आहे. तेव्हा भगवंत कुणी माझा कुणी परकाने. सूर्यप्रकाश फक्त स्वच्छ पाण्यावरती, स्वच्छ शेतामध्ये, चांगल्या झाडावरती प्रकाश पाडतो आणि घाणीमध्ये किंवा ज्या ठिकाणी निष्ठा केली जाते त्या ठिकाणी प्रकाश पडत नाही, असं काही झाले का नाही? प्रत्येक ठिकाणी निष्ठेवरती सुद्धा असतो, चांगल्या पाण्यावरती असतो, नंतर नाल्यामध्ये सुद्धा प्रकाश पडतो. तसं भगवंत कधीही अयम वेत्ती परो वेत्ता गणना लघुचेतसाम उदार चरिता नाम तू वसुधैव कुटुंबकम. भगवंतांचं जे कुटुंब आहे, वसुधा म्हणजे पृथ्वी, आणि पृथ्वीवरती जितकेही जीव आहेत ते भगवंतांचे कुटुंबातील सदस्य आहेत. आपल्याला वैष्णव म्हटलं जातं. वैष्णव म्हणजे आपण विष्णूचे भक्त आहोत. आणखी एक वैष्णवची व्याख्या आहे, वैष्णव म्हणजे विष्णूची मुलं. ही वसुधा भगवंतांची पत्नी आहे. समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्व मे. ही जी विष्णूची पत्नी जी पृथ्वी आहे, तर पृथ्वीवरती जितकेही जीव आहेत, मनुष्य आहे, प्राणी आहे, कुणी आहे, ते कोण आहेत? भगवंतांचे पुत्र आहेत. कारण पृथ्वीवर जन्मलेले आहेत याचा अर्थ ते पृथ्वी त्यांची आई आहे आणि भगवंत त्यांचे पती किंवा त्यांचे पिता समान आहेत. आणि म्हणून भगवंत प्रत्येकाला प्रेम करत आहेत. आणि प्रेम आहे म्हणून ते कटीवरती हात घेऊन, कमरेवरती हात घेऊन थांबलेले आहेत. कधी दिंडीमध्ये सोलापूरचे भक्त येणार आहेत, वाट बघत थांबलेले आहेत. आणि आपलं सौभाग्य आहे, श्रील प्रभुपादांच्या कृपेमुळेच आपल्याला पंढरपूर किंवा विठ्ठलाची भक्ती गुरु महाराजांच्या आशीर्वादाने भेटली. मित्र कुणाला माहित होतं पंढरपूर? सोलापूरमध्ये राहून सुद्धा अजून कित्येक 80% लोक पंढरपूरमध्ये आलेले नाहीत. सोलापूर सगळ्यात जवळचं शहर. सगळे गेले बतकम्मा, यल्लम्मा, पोशम्मा तिथपर्यंत पोहोचले, पण पंढरपूरला पोहोचले नाही. पण देशांमध्ये पोहोचले पण पंढरपूरला पोहोचले नाही. पण प्रभुपादांनी आपल्यावरती कृपा केली आणि प्रभुपादांवरती कृपा चैतन्य महाप्रभूंनी केली. आपला आणि चैतन्य महाप्रभूंचा आणि पंढरपूरचा जो घनिष्ठ संबंध जो आहे तो चैतन्य महाप्रभूंमुळे. तथा हैते आईला पंढरपुरे विठ्ठल ठाकूर देखी पाईला आनंद. चैतन्य चरितामृत मध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी वर्णन करतात. मध्य लीला जी आहे त्या लीलेमध्ये तथा हैते प्रभू आईला पंढरपुरे. तथा हैते म्हणजे कोल्हापूर झाल्यानंतर, कोल्हापूर दर्शन करून किंवा कोल्हापूरला महालक्ष्मीला दर्शन देऊन भगवंत कुठं आले? पंढरपूरला आले.
विठ्ठल ठाकूर देखी पाहिला आनंद. आणि विठ्ठलाला पाहिल्यानंतर भगवंत चैतन्य महाप्रभू आनंदित झाले. आणि चैतन्य महाप्रभू 11 दिवस पंढरपूरमध्ये राहिले. किती? 11 दिवस. 11 दिवस दररोज चैतन्य महाप्रभूंनी चंद्रभागेमध्ये स्नान केलं. हेच गौरांग महाप्रभू नित्यानंद प्रभू जे रथामध्ये आहेत. जयी गौर सेई कृष्ण सेई जगन्नाथ, किंवा राधा कृष्ण नाहे अन्य, श्री कृष्ण चैतन्य. ते चैतन्य महाप्रभू 11 दिवस पंढरपूरला राहिले. दररोज चंद्रभागेमध्ये स्नान, दररोज विठ्ठल दर्शन. आणि तिथं त्यांची भेट झाली श्रीरंगपुरींची. आणि श्रीरंगपुरीने त्यांना सांगितलं की त्यांचे बंधू जे होते चैतन्य महाप्रभूंचे मोठे भाऊ विश्वरूप, ते इथं आलेले होते. कुणासोबत? नित्यानंद प्रभूंसोबत. नित्यानंद प्रभू आदि गुरु बलराम हैल निताय, जे साक्षात बलरामजी नित्यानंद प्रभू पंढरपूरमध्ये आले. नित्यानंद प्रभूंची दीक्षा पंढरपूर धामात झाली. विश्वरूपांनी आपलं देह त्याग किंवा आपली लीला या पंढरपूरमध्ये संपवली आणि नित्यानंद प्रभूंच्या शरीरामध्ये त्यांनी प्रवेश केला. या ठिकाणी रामानुजाचार्य, मध्वाचार्य, शंकराचार्य, विष्णू स्वामी, त्यानंतर वल्लभाचार्य, जितके आचार्य आहेत वैष्णव संप्रदायामध्ये ते सगळे आले. आपल्या मंदिराच्या बाजूला आपण ज्या मंदिरात जाणार, मंदिरात जेव्हा आपण पंढरीनाथ मंदिरात जातो, जायच्या उजव्या बाजूला आणखी एक मठ आहे मोठा. त्या ठिकाणी महाप्रभूंची बैठक म्हणून आहे. तर लोकांना वाटते महाप्रभू म्हणजे चैतन्य महाप्रभू, तर महाप्रभू म्हणजे वल्लभाचार्य. हे वल्लभाचार्य पुष्टी मार्गीय जे यमुना देवी चे संप्रदाय किंवा भगवंतांची बाल रूपामध्ये सेवा केली जाते. श्रीनाथ जे आहेत ना उदयपूर जवळ, तर ते वल्लभाचार्य भगवंतांचे महान भक्त, त्यांनी 84 ठिकाणी भागवत कथा केल्या भारतामध्ये. 84 ठिकाणी. आणि ज्या ज्या ठिकाणी ते बसले त्यांना म्हटलं जातं महाप्रभूंची बैठक. तर पंढरपूर भजन करा. महायोग पीठे, जिथं भगवंत उभारले ते महायोग पीठ आहे. जसं चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान काय म्हणतो आपण? योगपीठ. हे महायोग पीठ आहे. तटे भीमरथ्याम, भीमरथी नदीच्या काठावरती हे स्थित आहे. परब्रह्म लिंगम, साक्षात परमात्मा परब्रह्म त्या ठिकाणी उभे आहेत. बघा आता कोण कोण झाले? चैतन्य महाप्रभू झाले, नित्यानंद प्रभू झाले, चैतन्य महाप्रभूंचे मोठे भाऊ विश्वरूप झाले, त्यानंतर आपले सगळे आचार्य झाले. कोण म्हणते पंढरपूर गौडीय नाही? साक्षात द्वारकेचे द्वारकाधीश रुक्मिणीला शोधण्यासाठी आले आणि तिथंच थांबले. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा. आणि चैतन्य महाप्रभूंच्या विषयी तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की चैतन्य महाप्रभू पंढरपूरला आले. पंढरपूर ही आध्यात्मिक राजधानी आहे महाराष्ट्राची. आणि मुंबईपासून प्रभुपाद लिहितात, मुंबईपासून 400 ते 450 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. वारकरी संप्रदाय आणि आपला गौडीय संप्रदाय समान आहे. आणि कारण वारकरी संप्रदायामध्ये करताल आणि मृदंगाच्या गजरानं भगवंतांचं नाम संकीर्तन केलं जातं. आपणही करताल आणि मृदंगाने भगवंतांचं नाम संकीर्तन करतो. प्रभुपाद लिहितात त्या तात्पर्यामध्ये की ज्यावेळी चैतन्य महाप्रभू पंढरपूरला आले त्यावेळी त्यांनी तुकाराम महाराजांना दीक्षा दिली आणि तुकाराम आचार्य झाले. हे मध्य लिहिलेमध्ये प्रभुपादांनी तात्पर्यात लिहिलंय पंढरपूरचं वर्णन संपूर्ण. महालक्ष्मीचं वर्णन केलंय त्याच्या अगोदरच्या श्लोकामध्ये. तिथं जे पार्वती देवी, गणपती, महालक्ष्मी सगळ्यांचं त्यांनी दर्शन घेतलं. तर आपला आणि पंढरपूर म्हणजे गौडीय संप्रदायाचा आणि पंढरपूरचं घनिष्ठ नातं आहे. आणि म्हणून पंढरपूरमध्ये जे भक्त दीक्षा घेतात तेही अगदी भाग्यशाली आहे. कारण आपले आदि गुरु नित्यानंद प्रभूंची दीक्षा पंढरपूर धामात झाली. लक्ष्मीपती तीर्थ कडून नित्यानंद प्रभूंनी दीक्षा घेतली आणि म्हणून ते वटवृक्ष जे आहे पिंपळाचं झाड त्याच्या खाली आपण पाहू शकता नित्यानंद प्रभू दीक्षा घेत आहेत लक्ष्मीपती तीर्थ कडून आणि कानात ते गायत्री देत आहेत. आणि म्हणून त्याच झाडाखाली 3 पादुका आहेत. चैतन्य महाप्रभूंच्या, विश्वरूप आणि नित्यानंद प्रभू तिघांच्या पादुका आहेत. तर द्वारकेचे हे द्वारकाधीश
गेल्या 5000 वर्षापासून तिथंच थांबलेलं आहे. आणि ती वीट पण साधारण नाहीये. इंद्रांनी भक्तांप्रती केलेला अपराध, साधूंप्रती केलेला अपराध, त्यांना दगड बनण्याचा श्राप भेटलेला होता. पण भक्तांनी ज्या श्राप दिला तो कृपाच असते. आणि त्यांना सांगितलं ठीक आहे, म्हणजे तू दगड बनणार, पण द्वारकेचे साक्षात द्वारकाधीश द्वापार युगामध्ये तुमच्यावर उभे राहतील. योगे 28 विठेवरी उभा, वामांगी रखुमाई दितिदिव्य शोभा. 28 युगापासून नाही, 28व्या या युगामध्ये, द्वापार युगामध्ये भगवंतांची जी लीला झाली तेव्हापासून भगवंत या ठिकाणी उभे आहे. आणि भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणी चारी गंगा. तर आपण तर इतके भाग्यशाली नाही की गंगा नदीचं दररोज दर्शन होईल किंवा हरिद्वार ऋषिकेशला जाता येईल, पण हीच चंद्रभागा गंगेपासून अभिन्न आहे. भगवंतांच्या चरणांचा अमृत आहे. भगवंतांच्या चरणाचा स्पर्श झालेली ही गंगा म्हणजेच चंद्रभागा आहे. आणि असं नाही आपण सगळेजण जातात म्हणून आपण चाललोय, आपण इतके सौभाग्यशाली आहे. आणि आपली दिंडी पण विशेष आहे. मी आजच घनश्यामपूरसोबत चर्चा करत होतो. 4 मुख्य दिंड्या आहेत, 4 वारी किंवा 4 दिंड्या. सगळ्यात पहिली आषाढी दिंडी, आषाढ महिन्यामध्ये 18 दिवस देहू किंवा आळंदीहून येणारी प्रसिद्ध दिंडी. दुसरी कार्तिक वारी, कार्तिक महिन्यामध्ये उत्थान एकादशीला भगवंत झोपताना येतात आणि भगवंत उठल्यावर भगवंतांच्या दर्शनासाठी देव उठणी किंवा उत्थान एकादशी म्हटलं जातं. तिसरी ही दिंडी माघ वारी, माघ महिन्याची जया एकादशी किंवा भौमी एकादशीला भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रामधून येणाऱ्या भक्तांची सगळ्यात जास्त संख्या. आणि नंतर एप्रिल महिन्यामध्ये चैत्र वारी, नवीन वर्षाच्या सुरुवातीला चैत्र वारी जी आहे ती 4थी दिंडी. पण बघा, जी चैत्र वारी आहे एप्रिल महिन्यात असते आणि कधी कधी जर अधिक मास आला तर ती मे मध्ये जाते. मग अगदी गरम, कोणी चालू शकत नाही. कार्तिक वारी एकदम थंड असते, हिवाळा. पावसाळ्यामध्ये आषाढी वारी. पण माघ वारी अगदी थोडी थंडी, थोडं ऊन, अगदी वसंत बहार, वसंत पंचमी नंतर वसंत बहार किती अगदी थंड आहे. चालण्यामध्ये पण थोडं स्वेटर घाला, चालत कधी घाम येत नाही, कधी थंड, पावसाळा, छत्री, कपडे वाळले नाही, काही चिंता नाही. आणि भगवंताने वातावरण सुद्धा वसंत पंचमी, वसंत शरद ऋतू जो चालू होतो कार्तिक नंतर, म्हणजे कुमारिका हेरूर हविष्य भुंजानाम कात्यायनच्च व्रतम. थंडी चालू झाली कार्तिक महिन्यानंतर, मार्गशीर्ष चालू झाला आणि त्यावेळी सर्व गोपींनी पाण्यामध्ये, यमुनेमध्ये गळ्यापर्यंत बुडून, निर्वस्त्र अवस्थेमध्ये पूर्ण पाण्यात बुडून तपस्या केल्या. कशासाठी? नंदसुतम पतीम देवी, नंद महाराजांचे पुत्र कृष्ण आमचे पती म्हणून आम्हाला प्राप्त व्हावं. आम्हाला तरी तपस्या करायची गरज आहे का? जगत गुरु भवतो दर्शनम यस्याद अपुनर्भव दर्शन. भगवंताच्या प्रार्थना, आपण जेव्हा भगवंतांना प्रार्थना करतो हात जोडून, आपण म्हणतो सुख संपत्ती घरावे, कष्ट मिटे तनका. माझ्या मुलीचं लवकर सेटिंग करून दे भगवंता, मुलाचं लवकर लग्न होऊ दे, घरी पैसा अडका येऊ दे, ही आपली प्रार्थना असते. पण कुंती महाराणींची प्रार्थना बघा, भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये 8व्या अध्यायात कुंती महाराणींची प्रार्थना आणि परीक्षितांचं रक्षण अध्यायाचं नाव आहे. आणि कुंती महाराणी भगवंतांना प्रार्थना करण्या अगोदर, प्रार्थना चालूच आहेत, पण एक प्रार्थनेमध्ये कुंती महाराणी भगवंतांना आठवण करून देते. विषाद महदात अदर्श दर्शनात असत सभाया वनवास कृच्छतः. भगवंता, ज्यावेळी आम्ही वनवासामध्ये होतो त्यावेळी तिथं मोठमोठे असुर, बकासुरासारखे राक्षस, ब्रह्म राक्षसापासून तुम्हीच आमचं रक्षण केलं. लाक्षाग्रह मेणाचा पूर्णपणे महल बनवून दिलेला होता आणि आगीत भस्म करून आम्हाला मारायचं प्लॅनिंग केलेलं होतं, तिथून सुद्धा तुम्ही आमचं रक्षण केलं. भीमाला विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला, तिथंही तुम्ही आमचं रक्षण केलं. आणि आता उत्तरेच्या गर्भामध्ये असलेला पांडवांचा अंतिम वंशज, त्याचंही रक्षण तुम्ही केलं. आणि तुम्ही जर आता हस्तिनापुरातून जर तुम्ही द्वारकेला गेले तर आमचं रक्षण कोण करणार?
हा प्रश्न कुंती महाराणी विचारते भगवंतांना. आणि हे झाल्यानंतर हात जोडून ती भगवंतांकडे प्रार्थना करू लागते. भगवंतांना वाटते आता काहीतरी मागणार आहे. एवढं कष्ट सांगितले, हे झालं, हे झालं, हे झालं. असंच सभायाम, असंच सभेमध्ये माझ्या पुत्र वधू द्रौपदीचं वस्त्रहरण करण्यात आलं. भगवंता, तिथंही रक्षण तुम्हीच केलं. आणि एवढी कष्ट सांगितल्यानंतर भगवंतांना वाटलं काय तर आता ती चांगलं मागत असणार. आणि भगवंतांना हात जोडल्यानंतर भगवंत म्हटले काय पाहिजे. भगवंतांनी विचारलं काय पाहिजे, तर कुंती महाराणी म्हटली मी मागते, देताना थांबायचं नाही. म्हणजे ठीक आहे, द्या, द्यायला तयार आहे. आणि त्यावेळी कुंती महाराणी म्हटली विपदः संतुत शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु. याचा लगेच दुसरा श्लोक आहे. आणि त्यावेळी कुंती महाराणी भगवंता द्यायचं असेल तर आम्हाला कष्ट द्या. आणि असं कष्ट नाही आता एकदा नंतर डायरेक्ट पुढच्या वर्षी द्या, पुढच्या वर्षी लवकर या नाही. एक कष्ट झाल्यानंतर लगेच दुसरं, एका पाठोपाठ एक कष्ट द्या. काय होईल, कष्ट दिल्यानंतर तुमचं तीव्रतेने स्मरण होईल. तुमचं स्मरण झाल्यानंतर तुमचं दर्शन होईल. आणि तुमचं एकदा दर्शन झालं तर या भवसागराचं दर्शन होणार नाही. आणि म्हणून आपण भगवंतांच्या दर्शनाला जातो. भगवंतांकडे भौतिक संपत्ती मागण्यासाठी नाही. भगवंतांचं जर एकदा दर्शन झालं तर पुन्हा या जगाचं दर्शन करण्याची इच्छा राहणार नाही किंवा आवश्यकता पण नाही. मग डॉक्टर पण नको, वकील पण नको, पोलीस पण नको, जीएसटी पण नको, टॅक्स पण नको, काहीच नको. एकदा जर दर्शन झालं तर मग भगवंतांकडे. आणि एकदा या वैकुंठात गेलं न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावक यत् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. आणि असा भगवंतांचा धाम, त्या ठिकाणी सूर्याची आवश्यकता नाही. भगवंतांचा दिव्य देहाचा प्रकाशच भगवंतांचं धाम आहे. स्वयं प्रकाशित भगवंतांचं धाम आहे. त्या ठिकाणी एकदा गेल्यानंतर पुन्हा परत येणे नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हटले आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आता नाही येणे जाणे, चित्त खुंटले बोलणे. राम कृष्ण विठ्ठल बोला, तुका जातो वैकुंठाला. आणि असे तुकाराम महाराज वैकुंठाला जाते वेळी त्यांच्या बायकोला वाटलं कुठेतरी कीर्तनला चालले असतील, कीर्तनात चालले असतील, नाचून येतील 10 वाजता काय घरी. आणि त्या दिवशी तुकाराम महाराजांच्या पत्नीनं पोळ्यांचा नैवेद्य केलेला होता. ती म्हटली लवकर या, पोळ्यांचा नैवेद्य केलेला आहे मंगळाईला, तुम्ही आल्याशिवाय पोरं जेवणार नाहीत, लवकर या. तुकाराम महाराजांनी भगवंतांना प्रार्थना केली. म्हटले काय ही किती निष्पाप आहे, तिला वैकुंठात घेऊन जाण्यासाठी चाललोय. आणि तिथं पोळ्या बनवत बसले. आणि त्यांनी विनंती केली जसं संपूर्ण जीवन तुम्हाला सहकार्य केलं भगवंतांच्या भक्तीसाठी, आणि आता परमार्थ साधण्याची वेळ आलेली आहे, चल माझ्यासोबत. म्हटले ती नाही येणार, तिथं थोडी मुलं आहेत, तिथे थोडी माझी म्हैस आहे. म्हटलं मी तिथंच थांबतोय, तुम्ही लवकर या कीर्तन करून. आणि तुकाराम महाराज कीर्तन करत 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 ते नांदुरकीचं जिथं वृक्ष आहे देहू गावामध्ये, घरातून चौकामध्ये आले. आणि त्यांना दिसलं की भगवंत साक्षात वैकुंठातून गरुडावर बैसवणी माझा कैवारी आला. आणि दर्शन पाहिल्यानंतर कीर्तन करू लागले. त्यावेळी त्यांनी सांगितलं आता नाही येणे जाणे, आता जाणं येणं नाही, चित्त खुंटले बोलणे. आता आमचं बोलणं पण होणार नाही, भेट पण होणार नाही, बोलणं पण होणार नाही, आणि आता जाणं येणं नाही. राम कृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. भगवंतांचं नाव घ्या. आणि आता मी कुठं चाललेलो आहे, वैकुंठाला चाललेलो. आणि त्यावेळी काही माताजी लोक गेल्या बायका, आणि त्या बायकोला सांगितलं काय पोळ्या बनत असली, चल तुकाराम वैकुंठात चाललेला आहे. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली, ते विमान आकाशात निघून गेलेलं होतं. तर शास्त्रामध्ये 2 उदाहरण आहेत जे सदेह म्हणजे हा भौतिक शरीरासहित भगवंतांच्या धामात किंवा वैकुंठात गेले. 2 जण, एक ध्रुव महाराज आणि दुसरे तुकाराम महाराज. ध्रुव महाराज जे आपलं राज्य संपवून नंद आणि सुनंद त्यांना भगवंतांच्या धामात घेऊन जाण्यासाठी आले. आणि त्यावेळी साक्षात मुक्तीच्या वरती पाय ठेवून, मुक्तीवरती पाय देऊन ते त्या विमानामध्ये किंवा पुष्पक विमानामध्ये चढून ते गेले. आणि दुसरे तुकाराम महाराज.
तर विठ्ठलाची भक्ती इतकी प्रसिद्ध आणि भगवंत इतके दयाळू आहेत की संपूर्ण सृष्टीमध्ये एक मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये गर्भगृहात जाऊन आपण भगवंतांना आलिंगन देऊ शकतो, भगवंतांच्या चरणावरती डोकं ठेवू शकतो. कुठं आहे मंदिर असं? भगवंत कठोर आहे, जवळ येऊ देत नाहीत कुणाला. आत तर नाही, दुरून दर्शन घे बाबा. पण विठ्ठल संपूर्ण, मग त्याच्यामध्ये देशाचा, धर्माचा, जगन्नाथपुरीत गेला तिथे लिहिलेला आहे फक्त हिंदू धर्मीयांना प्रवेश, बाकीच्या कोणत्या धर्मातील नाही, देशातील नाही. पण विठ्ठल इतके दयाळू, कोणी अमेरिकन येऊ, ऑस्ट्रेलियन येऊ, कुणी विदेशी, कोणता धर्म, अमीर गरीब, श्रीमंत, लहान मोठा, आंघोळ केलेला न केलेला, कुणी भगवंत इतके दयाळू आहेत की विठू माझा लेकरो बाळा संगे गोपाळांचा मेळा. भगवंत आपल्या भक्तांना दर्शन देण्यामध्ये आनंदित आहे. आणि ही दिंडी म्हणजे एकादशीच्या निमित्तानं आपण संसाराची गाठ सोडून, सुखी संसाराची तोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट. तर संसार तर आहे, सुखी आहे, वाटतंय आपल्याला, खरं कुठे सुखी. एकदा चालत येणाऱ्या दिंडीमध्ये एका रिपोर्टरने विचारलं, महाराज कुठून आले? म्हटले पुण्याहून. म्हटले दिंडीत किती दिवसापासून? म्हटले झाले 15 दिवस. म्हटले त्रास नाही का, कष्ट होत नाही का? तर ते वारकरी जे दिंडीत आले ते म्हणाले, काय सांगू, घरामध्ये सुविधा आहेत पण सुख नाही, पण दिंडीमध्ये सुविधा नाही आहेत पण सुखच सुख आहे. सुख भेटलं ना सगळ्यांना, आनंदच आनंद आहे, काही चिंता नाही. दररोजचं तेच रडगाणं, दररोज सकाळी उठा, डबा करा, बिळ्या करा, जावा, काही नाही. आनंदाने सगळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी. आणि जसं जसं धाम जवळ येऊ लागतं तशी ती उत्कंठा, ती दर्शनाची इच्छा, भगवंतांचं प्रेम हळूहळू वाढत जातं. तर आज शेवटचा टप्पा, आता इथून जेव्हा आपण जाणार मग डायरेक्ट मग वैकुंठातच प्रवेश. इथून एकदा जर उठलं की मग वैकुंठात. जसं मी एकदा स्मशानात बघितलं, शेवटचा विसावा म्हणून एक असतो, शेवटचा विसावा एका झाडाखाली, तिथं ते प्रेत ठेवलं जातं. तिथं ठेवलं की डायरेक्ट मग अग्नीमध्ये. तसं त्या इथून आपण उठलं की डायरेक्ट मग वैकुंठामध्ये. आणि वैकुंठात गेल्यानंतर मग परत जायचं नाही. भगवंतांनी सांगितलं, यत गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. आनंद आहे तिथंच राहून भू वैकुंठची सेवा, आणि वैकुंठात राहिलं तर मग चांगलंच आहे. पण काय करणार, आपली कर्म आपल्याला साथ देत नाही. पण प्रत्येकाला लवकरात लवकर आपली संसाराची आसक्ती, आपली जबाबदारी संपवून, आपल्या मुलांना आपली जबाबदारी आपल्यावरती आश्रित, मरेपर्यंत घरात राहायचं नाही. जबरदस्ती आपण म्हातारे झालो, मुलं हाकलून घातले बाहेर, किंवा काहीतरी विष घालून मारायचा प्रयत्न केले, गळा दाबून मारायचा प्रयत्न केले, एवढी वाट बघायची आवश्यकता नाही. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर मुलांच्या हातात देऊन आपली जबाबदारी संपवून अधिक वेळ भक्तीमध्ये, भगवंतांच्या धामामध्ये. आणि त्यालाच म्हटलेलं आहे वानप्रस्थ. 50 वय झाल्यानंतर वनामध्ये जाणं. आता तर वन राहिले नाही, मग वन म्हणजेच मंदिर आहे. वृंदावन, हे जे वृंदावन, मायापूर, पुरी, पंढरपूर हे जे धाम आहे, त्या धामात कित्येक जण जाऊन राहतात, पूर्ण वेळ सेवा करतात. शरीर साथ नाही दिलं तर चरणामृत देणं, प्रसाद वाटणं, आलेल्या लोकांना भेटणं, जप करून घेणं, कित्येक कार्य. आणि मग सरते शेवटी मग पंढरपूरची वारी सिद्ध होईल आणि आपण भगवंतांच्या चरणी शाश्वत त्यांच्या धामामध्ये सेवा करू शकतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री श्री विठ्ठल रुक्मिणी की जय, श्री श्री गौर निताय की जय, श्रील प्रभुपाद की जय, दिंडी करणाऱ्या सर्व भक्तांची जय. तर आपलं विशेष धन्यवाद. गेल्या 4 दिवसापासून आपण सर्व कामं बाजूला ठेवून, सर्व जबाबदाऱ्या बाजूला ठेवून ही आपली विशेष दिंडी आहे. इस्कॉन मध्ये तर उत्सव होतच असतात, सगळ्या मंदिरात आहेत वेगळे वेगळे उत्सव. पण दिंडी काही विशिष्ट मंदिराजवळ आहे. एक पुणे मंदिर आणि एक सोलापूर मंदिर. बीड दिंडी, कालच महाराज म्हणते बीड मंदिराची दिंडी कार्तिक जी होती ती काही काळापासून बंद आहे, ती पण चालू करायची आहे. बीड पंढरपूर कार्तिक वारी, चैत्र वारी आरोडे पंढरपूर. आता जन्माष्टमी आहे,
नरसिंह जयंती आहे, गौर पौर्णिमा आहे, प्रत्येक मंदिरामध्ये आहे. पण इस्कॉन सोलापूरचा ही विशेष उत्सव फक्त सोलापूरच्याच भक्तांसाठी दिंडी उत्सव जो आहे माघवारी. जसं बाकीच्या मंदिरामध्ये दामोदरांची सेवा फक्त 30 दिवस आहे, कार्तिक महिन्यात दीपदान. आपल्याकडे 365 दिवस दीपदान. दामोदराची विशेष कृपा आहे. तर जशीच आपल्यावरती विठ्ठलाची कृपा आहे की दिंडीमध्ये आपण इतक्या मोठ्या संख्येनं, आणि आज बुधवार असल्यामुळे डबल झाली संख्या, दुप्पट झाली. तर नीलमनगर, नवीन घरकुल, जुना घरकुल आणि जितकेही सर्व भक्त, बीडी नरसिंह घरकुल, सगळ्या ठिकाणाहून जे भक्त आलेले आहेत त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि धन्यवाद. तर आपण इथं प्रसाद आहे आणि प्रसादानंतर आपण पंढरपूरकडे वैकुंठामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. आणि दिंडीचं व्यवस्थापन देखील श्रीमान ब्रजबंधू प्रभू आणि बरेच भक्त, अमरीश महाराज प्रभू पण आहेत पूर्ण, आणि वृंदावन प्रभू, रसिक शेखर प्रभू, सगळे जेही भक्त, सगळ्यांची नाव, अनादी गोविंद प्रभू, सगळे, प्रत्येक प्रभू, प्रत्येक माता जे आपण आहे, आम्ही तर फक्त नावालाच आहे. काही सेवेमुळे दिंडीत दरवेळी विचार कर दिंडीत करावं, पण दरवेळी भीष्माष्टमी अद्वैताचार्यांचा आविर्भाव, बीडचा उत्सव असतो. आणि यावेळी बीडचा उत्सव येत्या शनिवार रविवारी आहे, पण यावेळी बेळगाव रथयात्रा होती त्याच काळात, आणि आरवडे 3 दिवस. 24 तारखेला शनिवारी ज्या दिवशी रथयात्रा होती बेळगावमध्ये, ज्या ठिकाणी माझी भक्तीची सुरुवात झाली, त्या दिवशी 45,000 भक्तांनी प्रसाद घेतला. 45,000 भक्तांनी प्रसाद. रविवारी 60,000 भक्तांनी. आणि रथयात्रेची जी प्रोसेशन असतं, शोभायात्रा, एक ठिकाणी व्यक्तीनं मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करण्यासाठी लावलं रेकॉर्डिंग. पहिली बैलगाडी किंवा पहिली संकीर्तन पार्टी आणि शेवटचा रथ 42 मिनिटाचं होतं. 42 मिनिट म्हणजे 42 मिनिटांमध्ये किती लांबच्या लांब शोभायात्रा, मग बैलगाड्या, मग कीर्तन पार्टी, वारकरी, टाळकरी, सगळेच असे 42 मिनिटाची. आणि 26 तारखेला आरवड्यामध्ये 52वा हरे कृष्ण उत्सव, जो 1974 साली गुरु महाराजांनी प्रारंभ केलेला, आणि त्या ठिकाणी देखील 40,000 भाविकांनी भाग घेतला, पूर्ण सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांनी. तर 3 दिवस, मग काल पंढरपूर आणि आज आपल्या सेवेमध्ये. तर येत्या आपण आता पंढरपूरला गेल्यानंतर परमपूज्य सुंदर चैतन्य स्वामी महाराज देखील आपल्याला मार्गदर्शन करतील, आणि त्यानंतर मग सर्वजण प्रसाद घ्या. गेल्यानंतर विनंती आहे, इकडं तिकडं पसरू नका. धामात गेल्यानंतर त्या साधूंचा, भक्तांचा आशीर्वाद घेऊनच आपण भगवंतांचं दर्शन घेऊ शकतो. जोपर्यंत साधूंचा आणि गुरूंचा आशीर्वाद मिळत नाही, काय दर्शन घेणार आपण. तर परमपूज्य सुंदर चैतन्य महाराज, परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, गुरु महाराज देखील पंढरपूरमध्ये आहेत. त्यांचंही आपल्याला संघ सानिध्य दर्शन होईल, आणि त्यानंतर मग प्रसाद असेल. तर सर्वजण एकत्रित व्हायचे आपल्याला. जो कल्याण मंडप जो आहे मोठा, त्या कल्याण मंडप समोरच आपल्याला एकत्रित व्हायचं आहे. त्याच ठिकाणी आपल्याला थोडी कथा, दिंडीचं स्वागत होईल, आणि मग त्यानंतर आपण चंद्रभागा स्नान, पंढरीनाथांचं दर्शन, विठ्ठलाचं दर्शन वगैरे करण्यासाठी जाऊ शकतो. येत्या 31 तारखेला शनिवारी नित्यानंद त्रयोदशी आहे. भगवंत दयाळू आहेत, 2 दिवस ब्रेक दिलाय, थकलेले असतील सगळे म्हणून. मात्र शनिवारी प्रयत्न आहे गुरु महाराजांना आमंत्रित करण्याचा सोलापूरला, आणि कार्यक्रमाची रूपरेषा वगैरे आपल्याला सांगितली जाईल, आणि सकाळीच ठेवायचा आहे कार्यक्रम, कारण का बीडमध्ये दुपारनंतर उत्सव आहे. तर आपल्या सर्वांना सूचना दिली जाईल. तर सर्वांनी विनंती आहे, शनिवारी 1 दिवस सुट्टी घ्या किंवा अर्धा दिवस सुट्टी घ्या. आणि नित्यानंद प्रभू जे आपले आदी गुरु आहेत, बलराम आहेत, आदी गुरु पण आहेत, आणि भगवंतांचे मोठे भाऊ कृष्ण अग्रज, कृष्णाचे अग्रज म्हणजे मोठे भाऊ, राम अनुज, रामाचे लहान भाऊ बलराम, रामाचे लहान भाऊ लक्ष्मण. तर तेच नित्यानंद प्रभू म्हणून अवतरित झालेले आहेत. आणि त्या आदी गुरूंचा आशीर्वाद आपल्याला घेण्यासाठी दुपारी 12 पर्यंत उपवास पण आहे त्या दिवशी, आणि उद्या एकादशीचा उपवास आहे. उद्या पण 12 पर्यंत निर्जल उपवास आहे, कारण परवा वराह द्वादशी आहे. तर वराह द्वादशीचा उपवास आपण उद्या 12 पर्यंत करणार आहोत. तर पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद.
इतक्या मोठ्या संख्येनं सर्व दानदाते, प्रसाद स्पॉन्सर करणारे दुब्बल परिवार समाधान प्रभूंचा दरवर्षी या ठिकाणी ते आपली व्यवस्था करतात, त्यांचे विशेष धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की